एक काळ असा होता की त्यावेळेस 40 ते 45 लोकसुद्धा शेज आरतीला किंवा काकड आरतीला नसायचे. बर. साई सच्चरित्रामध्ये 45व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, नयन उघडे निद्रा लोपे तयासीच झेपे हे शयन. बाबाने सांगितलेलं आहे, मोहनजींच्या भक्त ज्या वेळेस किमो घेण्याची वेळ आली, लंडन शहर तर काही लहान नाही, किमोसाठी त्यांच्या मुलाने आईला ॲडमिट केलं आणि त्यांनी आम्हाला गुरुजी म्हणून उच्च आसन दिलं, आमचा सन्मान केला. पण आम्ही हे कधीच त्यांना सांगितलं, आम्ही जितके आलेलो आहोत आम्ही तुमचे वॉचमन आहोत. साईबाबा तुमचे कसे? मी म्हटलं, अरे साईबाबा आमचे कसे म्हणजे काय? म्हणून ही मूर्ती नाही, तर हे आज पण निर्गुण रूप, मूर्ती निर्गुण रूपात असते. इथे शिर्डीला बसलेले साईबाबा समाधीवरची सगुण रूपात आहेत, म्हणून तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे बाबा बघतायत. बरोबर. मद्रासची पालखी आली त्यावेळेस प्रत्येकाला बाबा बाबाच्या रूपात दिसत होते, परंतु त्यांच्या पालखीतली जी स्त्री होती तिला प्रभु रामचंद्राच्या रूपात बाबाने दर्शन दिलं. हमें जहाँ तक याद है सन 1950-51 की कुछ बात हो, हम अहमदनगर से लौट रहे थे, तब बाबा ने हमको दर्शन दिए, पर उसके बाद बाबा ने हमको लायक समझा नहीं. मला सांगा, आजकाल आजच्या निवडणुका चालू आहेत किंवा जागोजागी धर्मासाठी मारणारे पैदा झालेले आहेत, परंतु धर्माला वाचवण्यासाठी किती लोक आहेत? मला आज 100 शिड्या एकदम चढायला बंदी आहे, परंतु मला बाबा कैलास मानसरोवरला 27 किलोमीटरची प्रदक्षिणा करायला घेऊन गेले. करून मला त्यांनी सुखरूप परत आणलं.